फॉर्म भरने पड़ेंगे। 500 ऊपर आ 500 के ऊपर रहा तो 500 फॉर्म भरेगा। ले सकता तक हाँ लेकिन फॉर्म में देना, फॉर्म में देना। फॉर्म में पहले तुम्हारे पास एक ही नाम है, उसके नाम में एक ही नाम है ना, और एक ही नाम है इनका सेटिंग है, सबकी टकरा गया, सबके घर के अंदर ही सब मैं अभी उनसे बात करके आया हूँ। ठीक है, करो लेके तक सर एक निवेदन दो मेरे। सर मला एक सांगा अरे नहीं एक ही निवेदन देंगे, प्रशासन अपना काम करेगा। हाँ लेकिन निवेदन दो। याच्यामध्ये तुम्हाला फोनवर टाकले मी तक्रार केली पैसे लिखते दो। पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडं एक प्रारूप मतदार यादी पूर्णा शहराकरिता नगर परिषदच्या हद्दीमध्ये जे नागरिक आहेत मतदान करणार त्यांच्याकरता आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। या प्रारूप मतदार यादीवर मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनी 20 मुदतीत आक्षेप अर्ज अ व ब नमुन्यामध्ये दाखल करायचे होते। त्याप्रमाणे पूर्णा नगर परिषदेमध्ये 4892 आक्षेप एकूण अ व ब चे दाखल करण्यात आले आहेत। त्याच्यापैकी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनी ब नमुन्यातील जे आक्षेप होते तक्रारकर्ते व जे गैरअर्जदार आहेत जो मतदार आहे त्याच्याबाबतचे जे आक्षेप आहेत त्याची सुनावणी मान्य राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केल्याप्रमाणे व मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आपले उपविभागीय अधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या पूर्णपणे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पाडण्यात आली। आपली आक्षेपाची जी तारीख होती, आक्षेपाची 17 तारीख होती, त्या मुदतीत जी आक्षेप आले त्या पद्धतीनं आपण पूर्णा नगर परिषदेने 1 ते 11 प्रभागासाठी स्वतंत्र पथके निर्माण केली होती आणि या पथकांनी गृहभेटी देऊन त्या ठिकाणी सविस्तर मतदारांची चौकशी करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण जो स्थळ पाणी अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक रविवारी 26 तारखे रोजी आणि आज 28 तारखे मंगळवार रोजी तहसील कार्यालयामध्ये आक्षेपाची सुनावणीची प्रक्रिया पार पाडलेली आहे। त्याच्यानंतर यावर माननीय उपविभागीय अधिकारी गंगाखेड नियमाप्रमाणे निर्णय घेतील आणि 31 तारखेनंतर सध्यावस्थेमध्ये 31 तारखेला आपल्याला अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे मतदार यादी। त्या अनुषंगाने कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। सर ज्यांना कोणी हेराफेरी केली या नावाची त्याच्यावर कारवाई केली जाईल का? ज्यांनी कोणी समजा एखाद्या जे ब नमुन्यामध्ये एखादी तक्रार दिली असेल की हा मतदार 8 प्रभागामध्ये ह्याचं नाव आलेलं आहे प्रारूपमध्ये परंतु ह्याचं निवासस्थान 9मध्ये आहे किंवा 10मध्ये आहे अशा स्वरूपाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्या स्वतः मतदाराला भेटून त्याच्या गृहभेटी देऊन ज्या ठिकाणी तो राहतो वास्तव्य करतो त्या ठिकाणीचा जो अहवाल आहे तो प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांकडून भेटीअंती घेण्यात आलेला आहे। त्यानुसार योग्य तो निर्णय केला।